हर्षदा, आपल्याला या महिन्यात एक पॉलिसी करायची, एक कमी पडते, तर एकदा सरांशी थांबा विचारते. सर आता एक पॉलिसी कमी पडतीये तर काय करायचं? कारण ऑलमोस्ट तर सगळे डन झालेले आहेत. तर आपलं बोलणं झालं होतं, तुमची पण एक वाढवायची होती लास्ट टाइम, पण ते काही केलं नाही. माझं स्वतःच कर. हां चालली ते काढतं. किती येतं मला प्रीमियम? सर तुमचं एज किती आहे? 47. ओके सर, बघा 47 एजला आपण जर आपण एक आत्ता करोडचं काढलं. 1 करोडचं काढलं तर 1 करोडचं 39,000 प्रीमियम येतो टिल 75 एजपर्यंत. 39,000. एक काम करतं, माझी एक्झिस्टिंग पॉलिसी आहे ना, जी मी काढली होती ओके ती काढता आहे लॅपटॉपमध्ये. ओके 1 सेकंड ना सर, काढली आहे बघा. येस बघ हर्षदा, मी पण ॲज अ इन्शुरन्स एजंट आहे, पण मी पण काय काय चुका केलेल्या आहेत ते बघा. आता इथेच मला कळतंय की मी 2018ला माझी पॉलिसी काढली होती, 50 लाखाची पॉलिसी काढली होती मी त्यावेळेस, आणि मी प्रीमियम भरतो फक्त 11,178 मी भरतोय आता करंटली. Yes, पण मला अजूनही आठवतं त्यावेळेस मला ऑप्शन होतं 1 करोडचं. 1 करोडचा प्रीमियम येत होता फक्त 16,000 रुपये. येस सर. तर मी जर त्यावेळेस 16,000चा काढला असता तर मला किती फायदा झाला असता. ऍक्च्युली आहे माझ्याकडे आता 4-4.5 कोटीच्या पॉलिसी, पण त्याच्यासाठी मी जास्त प्रीमियम भरतोय. आणि आता तू मला किती म्हणतोय? 39,000 म्हणतोय ना, त्याच 1 करोड रुपये 1 कोटीसाठी करेक्ट. प्लस मला आता ही पॉलिसी घेतल्यानंतर शुगर लागलेली आहे. तर शुगर लागल्यानंतर मला लोडिंग लागेल. लोडिंग किती लागेल मला? अप्रॉक्सिमेटली 35% मिनिमम लागेल. मग तसं जर धरलं तर ही पॉलिसी 50,000च्या घरी जाते. मोर दॅन 55,000. तर आता मी जसं याच्यामध्ये बघतो आहे की मला तीच पॉलिसी काढायला 50,000 रुपये लागतील, तर ही चुकी आता तुम्ही नका करू. तुम्हाला एखाद्या वेळेस शुगर लागली, बाकीच्या गोष्टी लागल्या, तर पॉलिसीचा रेट डबल होतो किंवा 40-50% लोडिंग लागतात. आणि जसं आपलं वय वाढतं तसा हा प्रीमियम वाढत असतो. सो आपल्याला जर वय कमी असेल तर आत्ताच्या आत्ता मॅक्सिमम टू मॅक्सिमम तुम्ही टर्म इन्शुरन्स जेवढे भेटते तेवढं घेऊन मोकळे व्हा. प्रीमियम जास्तही असेल तरी काही फरक नाही पडत. आपला 1 कोटीचा प्रपोजल लॉगिन कर. चल. येस सर.